श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 11 जून, कमला एकादशी. आंघोळीच्या पाण्यात टाका या 3 वस्तू. मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल. शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या भावांनो. उद्या 11 जून एक अशी अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक तिथी आहे जी तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकते. उद्या आहे कमला एकादशी. पण थांबा, आजचा हा व्हिडिओ फक्त एकादशीचा उपवासाचा नाही. आज मी तुम्हाला एका अशा गुप्त महाशक्तिशाली उपाय सांगणार आहे जो तुमच्या पतीचे भाग्य उजळून टाकेल, तुमच्या मुलांची प्रगती रॉकेटसारखी वेगाने करेल आणि जे शत्रू आजवर तुमच्या कुटुंबाचा जळफळाट करत होते ते स्वतःहून तुमच्या दारात येऊन लोटांगण घालतील. अनेकदा आपण खूप कष्ट करतो पण पदरात निराशाच पडते. नवऱ्याच्या नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही, मुलांना यश मिळत नाही, घरात सतत भांडणं आणि कटकटी असतात, घरात लक्ष्मी टिकत नाही. सख्यांनो, या सगळ्याचं कारण असतं आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि ग्रहांची वक्रदृष्टी. उद्या 11 जूनला तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त या 3 चमत्कारिक वस्तू टाकायच्या आहे. या वस्तू कोणत्या आहे, त्या पाण्यात टाकताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि हा उपाय नेमका कसा करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. हा उपाय इतका प्रभावी आहे की उद्या दुपारी 12 वाजेच्या आत तुम्हाला याचे शुभ संकेत मिळायला सुरुवात होईल. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. आता तुम्ही विचार करत असाल की आंघोळीच्या पाण्यात अशी कोणती गोष्ट टाकायची आहे ज्यामुळे शत्रू लोटांगण घालतील आणि मुलांची प्रगती होईल. सख्यांनो, आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात पाण्याला विष्णूचे रूप मानले गेलेले आहे. म्हणूनच आपण देवाला नारायण म्हणतो. नर म्हणजेच पाणी, ज्यात विष्णूचा वास आहे आणि त्यातही कमला एकादशी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय, अत्यंत दुर्मिळ दिवस. पण सख्यांनो, या एकादशीबद्दल एक अतिशय वेगळी आणि गुप्त गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला इतर कोणत्याही चॅनलवर ऐकायला मिळाली नाही. या एकादशीला आपल्या पुराणात परमा एकादशी किंवा मलमास एकादशी असंही म्हटलं गेलेलं आहे. ही एकादशी दर महिन्याला किंवा दरवर्षी येत नाही, तर 3 महिन्यातून फक्त 2दा येते. जेव्हा अधिक मास येतो तेव्हाच ही कमला एकादशी प्रगट होते. शास्त्र असं सांगतं की जेव्हा ही 3 वर्षातून एकदा येणारी कमला एकादशी येते तेव्हा ब्रह्मांडात एक महासंयोग तयार होतो. या दिवशी स्वर्गातील अलकापुरीचे राजे आणि धनाचे कुबेर भंडारी यांचा खजिन्याचे द्वार पृथ्वीसाठी उघडे केले जातात. असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू हे माता लक्ष्मीच्या कमला म्हणजेच कमळात वास करणाऱ्या रूपाची स्वतः पूजा करतात. त्यामुळे या दिवशी जो कोणी गृहलक्ष्मी आपल्या घरासाठी, पतीसाठी उपाय करते तिच्यावर विष्णूसोबत कुबेर देवही प्रसन्न होतात. माझ्या ओळखीच्या त्या ताई होत्या ज्यांचा मुलगा परीक्षेत किंवा करिअरमध्ये सतत अपयशी होत होता. नवऱ्याच्या व्यवसायाला जणू कुणाची तरी भयंकर काळी नजर लागली होती. कर्जाचे डोंगर इतकं वाढलं होतं की सोन्याचे दागिने त्या ताईंना गहाण ठेवावे लागले होते. त्यांनी फक्त एका एकादशीला माझ्या सांगण्यावरून हा आंघोळीचा विशेष उपाय केला आणि सख्यांनो, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, अवघ्या काही दिवसातच त्यांच्या नवऱ्याला व्यवसायात एक खूप मोठी जुनी अडकलेली ऑर्डर मिळाली आणि मुलाला एका मोठ्या कंपनीतून चांगल्या नोकरीचे पत्र आले. जे शत्रू आणि जे नातेवाईक कालपर्यंत त्यांची गरिबी पाहून तोंड फिरवत होते ते स्वतःहून त्यांच्या दारात येऊन नम्र झाले. हो, हा उपाय इतका जुना
गुप्त आणि सिद्ध उपाय आहे, जो केवळ या 3 वर्षातून एकदा येणाऱ्या एकादशीच्या ऊर्जेवर चालतो. उपाय करताना लोक कोणती मोठी चूक करतात ते मी तुम्हाला सांगते. पण हा उपाय सांगण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कान देऊन ऐका. हा उपाय करताना 90% लोक एक खूप मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांना याचे फळ मिळत नाही आणि नंतर ते म्हणतात की उपाय काम करत नाही. ती चूक कोणती आहे? अनेक महिला बाजारातून आणलेल्या वस्तू कशा तरी पाण्यात टाकतात, पण त्यांच्या मनात संशय असतो की असं करून कसं काय नशीब बदलेल, किंवा आंघोळ करताना मनात जुने वाईट विचार, शेजाऱ्यांबद्दल किंवा शत्रूबद्दल राग ठेवून आंघोळ करतात. सगळ्यांना लक्षात ठेवा, पाणी ही एक जिवंत ऊर्जा आहे. तुम्ही ज्या विचाराने पाण्यात वस्तू टाकाल तेच तुमच्या आयुष्यात परत येईल. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा मन अगदी स्वच्छ आणि विष्णूचरणी लीन असले पाहिजे. मनात पूर्ण जिवंत विश्वास हवा. तर आता आपण थेट पाहूया त्या 3 अत्यंत चमत्कारिक वस्तू कोणत्या आहेत, ज्या तुमच्या घरात उपलब्ध आहे आणि उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात त्या कोणत्या अचूक वेळेत आणि कशा प्रकारे टाकायच्या आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कारण यातला एकही नियम चुकला तर उपाय अपूर्ण राहील, पूर्ण होणार नाही. पहिली गोष्ट, त्या 3 चमत्कारिक वस्तू. चला तर मग आता मी तुम्हाला त्या वस्तूंची नावं सांगते आणि त्या कशा वापरायच्या ते समजून सांगते. पहिली वस्तू आहे सुगंधी केवडा अत्तर. भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला सुगंध अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात सुगंध असतो तिथे दारिद्र्यता कधीच टिकत नाही. उद्या 11 जूनला सकाळी तुम्ही आंघोळीसाठी जे पाणी घेणार आहात ते पाणी कोमट असो वा थंड, त्या पाण्यात सुगंधी केवडा अत्तराचे फक्त 3 थेंब टाकायचे आहे. केवडा अत्तर सुगंध हा राहू आणि केतूच्या दोषांना शांत करतो. त्यामुळे पतीच्या नोकरीतील किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि नशिबाची बंद कुलूप उघडतात. दुसरी वस्तू तुरटी. आता तुम्ही म्हणाल, आंघोळीच्या पाण्यात तुरटी? होय सख्यांनो, तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची अफाट शक्ती असते. तुमच्या घरात किंवा तुमच्या पतीवर, मुलांवर कोणाची वाईट नजर असेल तर ती त्या तुरटीने नष्ट होते. तुम्हाला बाजारातून मिळणाऱ्या पांढऱ्या तुरटीचा एक छोटासा खडा घ्यायचा आहे. तो खडा आंघोळीच्या पाण्यात फक्त 7 वेळा गोल फिरवायचा आहे आणि तो खडा बाजूला काढून ठेवायचा आहे. तो पाण्यात विरघळू देऊ नका. त्या तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराभोवती एक असं सुरक्षा कवच तयार होतं, ज्याने शत्रूची कोणतीही वाईट शक्ती तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू शकत नाही. तुमचे शत्रू स्वतःहून पराभूत होतील आणि तुमच्या समोर लोटांगण घालतील. तिसरी वस्तू, काळे तीळ. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची हीच वस्तू आहे, म्हणजे काळे तीळ. ज्योतिषशास्त्रात काळे तीळ हे कर्मफळ दाता शनिदेव आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानले जातात. कमला एकादशीला आंघोळीच्या पाण्यात फक्त 1 चिमूट काळे तीळ टाका. यामुळे पितृदोष शांत होतो. बऱ्याचदा मुलांची प्रगती का थांबते? कारण घरात पितृदोष असतो. जेव्हा तुम्ही काळे तीळ टाकून आंघोळ करता किंवा तुमच्या मुलांना करायला सांगता तेव्हा मुलांची बुद्धी तल्लख होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि अभ्यास व करिअरमध्ये त्यांची जोरदार प्रगती होते. उपाय करण्याची अचूक पद्धत सांगते, ऐका. उद्या 11 जूनला सकाळी लवकर उठा. आंघोळीच्या बादलीत आधी स्वच्छ पाणी भरा. त्यानंतर त्यात केवडा अत्तराचे 3 थेंब टाका. तुरटीचा खडा 7 वेळा फिरवा आणि शेवटी चिमूटभर काळे तीळ टाका. हे पाणी तयार झाल्यावर पाण्याला हात लावून मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करा. घरातील सर्व सदस्यांनी त्या पाण्याने आंघोळ केली तर चालेलच, किंवा तुम्ही त्यांच्या नावाचा संकल्प सोडून स्वतः जरी केली तरी त्याचं फळ त्यांना मिळेल. सख्यांनो, आंघोळीच्या उपायासोबत जर तुम्हाला उद्याच्या दिवशी अजून जास्त आणि तीव्र फळ हवं असेल तर मी तुम्हाला आणखीन
2-3 विशिष्ट उपाय सांगते जे तुम्ही उद्या नक्की करा. पहिला उपाय तिजोरीसाठी अत्तराचा उपाय. धन आकर्षण करण्यासाठी उद्या कमला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापसाचा एक छोटा तुकडा घ्या. त्यावर 2 थेंब सुगंधी केवडा अत्तर लावा. हा कापूस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर धूप दीपाने आरती करा आणि रात्री झोपण्यापूर्वी हा कापसाचा तुकडा तुमच्या कपाटात किंवा तिजोरी जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवून द्या. या उपायामुळे घरात कधीही पैशाची चणचण भासत नाही आणि नवऱ्याच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतात. आंघोळ झाल्यानंतर थोडीशी हळद पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढा आणि दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडे तुरटीचं पाणी शिंपटा. यामुळे कोणतीही वाईट नजर, करडी बाधा किंवा शत्रूची वाईट नजर घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. शत्रू मनात कितीही वाईट विचार घेऊन आला तरी तुमच्या उंबरठ्याशी येताच त्याची बुद्धी पलटेल. उपाय तिसरा सांगते. तुळशी जवळचा 11 रुपयांचा चमत्कारिक उपाय मुलांच्या प्रगतीसाठी आणि बुद्धीसाठी. सख्यांनो, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा नोकरी व्यवसायात त्यांना यश मिळत नसेल तर उद्या संध्याकाळी हा उपाय नक्की करा. काय करायचे सांगते. उद्या संध्याकाळी तुळशीपाशी गाईच्या तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात 1 चिमूटभर हळद टाका. त्यानंतर 11 रुपयाची नाणी, 1 रुपयाची किंवा तुमच्याकडे असेल ते नाणे घ्या. ती नाणी हातामध्ये धरून मुलांचे नाव आणि गोत्र उच्चार करून त्यांच्या प्रगतीसाठी तुळशी मातेकडे प्रार्थना करा. आंघोळीच्या पाण्यात आपण जे काळे तीळ वापरले होते तसेच 3 काळे तीळ त्या नाण्यांवर ठेवा आणि ती नाणी तुळशीच्या कुंडीत मातीत हलकी दाबून ठेवा. हा उपाय केल्याने मुलांवर असलेली बुधाची आणि बृहस्पतीची वक्रदृष्टी दूर होते आणि त्यांची बुद्धी कुशाग्र होते. उपाय चौथा. स्वयंपाकघरातील अन्नपूर्णा उपाय. पतीच्या व्यवसायातील बरकतीसाठी हा उपाय प्रत्येक गृहिणीने आपल्या पतीसाठीच्या आणि घराच्या बरकतीसाठी उद्या दुपारी 12च्या आधी करायचं आहे. आपल्या स्वयंपाकघरात साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि तिथूनच घराचे नशीब ठरते. काय करायचे सांगते. उद्या सकाळी स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर तुमच्या घरातील मिठाच्या बरणीमध्ये नेहमी लक्षात ठेवा, मीठ काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये असावे. तुळशीची 1 अख्खी लवंग किंवा 1 छोटासा दालचिनीचा तुकडा लपवून ठेवा. मिठावर राहू केतूचा प्रभाव असतो तर लवंग आणि दालचिनी ही लक्ष्मीला आकर्षित करते. जेव्हा तुम्ही एकादशीच्या मुहूर्तावर हा उपाय कराल तेव्हा तुमच्या पतीच्या व्यवसायात लागलेली नजर तात्काळ उतरते, अडकलेला पैसा येतो आणि नवऱ्याच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात. 5वा उपाय. संध्याकाळी कापूर लवंग विधी. शत्रूचे लोटांगण आणि घरातील क्लेशामुक्तीसाठी. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील किंवा बाहेरचे लोक शत्रू तुमच्या पाठीमागे काही कारस्थानं रचत असतील तर हा उपाय सर्व संकटांचा नाश करेल. काय करायचे. उद्या रात्री झोपण्यापूर्वी एका चांदीच्या किंवा मातीच्या पणतीत कापूर वड्या घ्या. त्यावर अख्ख्या लवंगा ज्याचे फूल तुटलेले नसावे अशा ठेवा. हे मिश्रण पेटून द्या आणि त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. विशेषतः घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य दरवाजापाशी दाखवा. हा धूर दाखवत असताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय याचा जप करा. यामुळे तुरटीच्या पाण्याने सुरक्षा कवच आपण सकाळी तयार केले होते तेच रात्री दुप्पट शक्तिशाली होते. कोणत्याही शत्रू तुमच्या कुटुंबाविरुद्ध कट कारस्थानं रचू शकत नाही. त्यांची सगळी कारस्थानं उलटून पडतात. सख्यांनो, हे एकूण 5 उपाय आणि तो सकाळी करायचा आंघोळीचा महाउपाय. हे सर्व उपाय उद्याच्या 11 जूनला कमला एकादशीच्या दिवशी संसाराचे भाग्य बदलण्यासाठी पुरेसे आहे. त्यातील जे उपाय तुम्हाला सहज शक्य होतील ते पूर्ण विश्वासाने नक्की करा. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जेणेकरून असेच प्रभावी आणि तुम्हाला रोज पाहायला मिळणारे व्हिडिओ भेटतील. सख्यांनो, मला पूर्ण विश्वास आहे की उद्याचा हा उपाय तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येईल. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला कारण कदाचित ईश्वर चालून तुम्हाला हा मार्ग दाखवत आहे. हा अत्यंत मोलाचा संदेश तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणा एकाचं जरी चांगलं झालं तर त्याचं पुण्य तुम्हालाच मिळेल. जाता जाता पुन्हा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. देव तुम्हा सर्वांना सुखी ठेव. तुमच्या पतीची आणि मुलांची भरभराट हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.